मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात 10 दहशतवाद्यांना साथ देणाऱ्या तुर्कीला भारताचा मोठा झटका। भारतातील प्रमुख विमानतळांवर हँडलिंग सेवा देणाऱ्या तुर्कीच्या कंपनीचे लायसन्स भारताकडून रद्द। शिवसेना पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत। महाविकास आघाडीसह ठाकरेंच्या शिवसेनेतील काही महत्त्वाचे नेते शिंदेंसोबत जाणार। श्रीरामपूरमध्ये 14 कोटींचं 20 पोती ड्रग्ज जप्त। राज्यातील सर्वात मोठी कारवाई। राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता। मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस पडू शकतो, हवामान विभागाचा इशारा। बीड जिल्ह्यात एकीकडे अवकाळीचा तडाखा तर समस्या कायम। तळे आणि विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याची टंचाई। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाण्यासाठीचा आंदोलनाचा आज समारोप। हल्लाबोल मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी होणार। मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून शरद पवारांचा सन्मान। वानखेडे स्टेडियममधील एका स्टँडला ज्येष्ठ नेते आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवारांचं नाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।